थांबा थांबा, एक क्विक प्रश्न विचारतो, उत्तर द्या आणि त्यानंतर पुढे जा. समजा वॉरेन बफेट सर असतील किंवा आपले राकेश झुंझुनवाला सर होते, मुकेश भाई अंबानी किंवा कोणताही एखादा मोठा इन्व्हेस्टर, याचबरोबर कुठला फंड मॅनेजर पण चालेल. आता यांच्याकडे जे काही पैसे आहेत समजा ते काढून घेतले आणि त्यांना सांगितलं चला आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करा, तर विचार करा ते सगळ्यात आधी काय करतील बरं? शेअर खरेदी, म्युच्युअल फंडामध्ये डायरेक्ट बाईंग, ट्रेडिंग करतील, एखादा बिझनेसमध्ये पैसा लावतील, काय करतील? काहीच नाही. ते सगळ्यात तिथे पहिली गोष्ट करतील रिसर्च. होय, कारण शेअर मार्केटमध्ये कोणत्याही टिप्समुळे पैसा नाही बनत, तर ती योग्य माहिती योग्य वेळी मिळाल्यामुळेच बनतो. बरोबर. मग आता मी तुम्हाला क्विकली एक दुसरा प्रश्न विचारतो. जर मी तुम्हाला सांगितलं की आज AI मुळे तुम्ही देखील एक प्रोफेशनल इन्व्हेस्टर सारखं रिसर्च करू शकता, तेही मोफत, तर काय होईल? आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 असे फ्री AI टूल्स दाखवणार आहे ना, जे प्रत्येक इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सने वापरले पाहिजेत, कारण हे टूल्स कित्येक दिग्गज लोक वापरतायत आणि स्वतःचा फायदा करून घेत आहेत. आणि शेवटचा टूल पाहून तर तुम्ही म्हणाल अरे हे मला 2 वर्षापूर्वी जर माहित असतं तर खूप चांगलं झालं असतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काहीतरी वेगळं मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. सगळ्यात आधी एक सत्य स्वीकारूया, कारण लक्षात ठेवा आज मार्केटमध्ये सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज पैसा नाहीये, ओके, इन्फॉर्मेशन आहे. आणि AI मुळे इन्फॉर्मेशनची ताकद आता सगळ्यांच्या हातात आली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणून आपण आता क्विकली सुरुवात करूया आपल्या 7 स्पेशल टूलला. आता याच्यामध्ये हे जे काही स्पेशल टूल आहे त्याच्यातले 7 नंबरचं टूल आहे आपलं ट्रेंड लाईन. आता काही टूल डायरेक्ट AIचं काम करतात, काही टूल इनडायरेक्ट AI सोबत इंटिग्रेट करून आपल्याला चांगली माहिती देतात. याच पद्धतीने हा जो ट्रेंड लाईन आहे, आता ट्रेंड लाईन काय करतो याच्यामध्ये, तर मोठे मोठे इन्व्हेस्टर्स कोणते शेअर्स खरेदी विक्री करतात हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, कोणत्या शेअर्समध्ये प्रमोटरचं होल्डिंग वाढतंय कमी होतंय, तर ट्रेंड लाईन खूप सारं उपयुक्त टूल आहे. आणि मी स्वतः मोठ्या मोठ्या कंपन्यांचं शेअर होल्डिंग तपासण्यासाठी, त्यांचे पॅटर्न्स पाहण्यासाठी याचा वापर करतो. यानंतरनं 6 नंबरचं टूल आहे टिकर टेप. नाव कदाचित ऐकलं असेल काही लोकांनी. समजा तुम्ही 2 कंपन्यांची तुलना करताय, तुम्हाला समजून घ्यायचं की नक्की बिझनेस काय आणि ऍडव्हान्टेज कुठे, समजा TCS आणि इन्फोसिस, तर टिकर टेप काही सेकंदात व्हॅल्युएशन, ग्रोथ, इतर रेशोज आणि पेअर कंपॅरिझन करून दाखवतो. आणि हे बिगिनरसाठी खूप इम्पॉर्टंट आणि छान टूल आहे याच्यामध्ये. आता 5 नंबरचं टूल आपण पाहूया, ज्याचं नाव आहे स्क्रीनर. होय मित्रांनो, माझ्या मते प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मोबाईलमध्ये हे टूल असायलाच पाहिजे. आता एक उदाहरणार्थ दाखवत तुम्हाला मी क्विक सांगतो की समजा एखादी कंपनी मला रिसर्च करतो, तर मी त्याला काय सांगेल की ROE 15% पेक्षा जास्त, डेप्ट कमी कमी, बरोबर, किंवा 0.5च्या खाली असायला पाहिजे, किंवा सेल्स ग्रोथ जास्त आहे, असे अनेक फिल्टर लावून मी त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या शोधू शकतो आणि त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. म्हणजे स्क्रीनरचा बेनिफिट मला चांगले टूल शोधायला होईल. 4 नंबरचं टूल आहे ट्रेडिंग व्ह्यू. होय मित्रांनो, ट्रेडिंगसाठी नंबर 1 टूल आहे, कारण त्याच्यामध्ये चार्ट्स, प्राइस ऍक्शन, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड अनालिसिस साठी एकाच ठिकाणी सगळं आपल्याला मिळतं. पण थांबा, आता हे तर इम्पॉर्टंट आपण टूल पाहिले, पण पुढचे 3 टूल आपला गेम बदलून टाकणार आहेत. होय, कदाचित तुम्ही याचा वापर नक्कीच केला नसेल. आणि हे 3 नंबरचं टूल आहे नोटबुक LLM. होय मित्रांनो, नोटबुक LLM आहे ना, हा टूल अजूनही 90% इन्व्हेस्टर्स वापरत नाहीत, कारण कसं वापरायचं कळत नाही. इथे सिंपल गोष्ट करा, ह्या टूलमध्ये जावा, एखाद्या कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट घ्या आणि तो त्याला अपलोड करून टाका. आणि त्याच्यानंतर एखादी इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन असेल कंपनीने दिलेलं ते अपलोड करून घ्या, किंवा एखादा कॉल असेल अपलोड करून टाका. आणि मग त्याला प्रश्न विचारा. आता तो अशी उत्तर देईल ना जसं की कंपनीचं मॅनेजमेंट तुमच्या समोर बसले आणि तुम्हाला त्याची उत्तरं देते. हे टूल इतकं मोस्ट पॉवरफुल आहे ना, मला तर खूप जाम आवडले. तुम्ही वापर करा. हा, आता मी काय कुठल्यांचं ब्रँडिंग नाही करत किंवा मला काय पैसे नाहीत भेटणार याच्याकडून, फ्री टूल्स आहे, तुम्ही फ्रीमध्ये वापरून घ्या आवडलं तर. आता 2 नंबरचं टूल आहे ना, आणखी इंटरेस्टिंग आहे. त्याचं नाव आहे परप्लेक्सिटी आहे. जर तुम्हाला आज मार्केट का पडलं, IT स्टॉक्स का पडले, अमुक अमुक सेक्टर का वाढलं, डिफेन्स सेक्टर का वाढतोय, अशा क्वेश्चनची उत्तरं सोर्सेससह हवे असतील तर माझ्या मते परप्लेक्सिटी वापरा. कारण माझ्या मते परप्लेक्सिटी हा इन्व्हेस्टरसाठी सगळ्यात एक अंडररेटेड टूल आहे आणि जो मोस्टली लाईव्ह डेटा पटकन कॅच करायचं काम करतो, जो इंडियन फायनान्स फील्डसाठी खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलंय. आणि आता वेळ आली आपल्या नंबर 1 टूलची. पण हे ते सांगण्यापूर्वी सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे. आता मला सांगा की तुमच्या मते कोणता टूल नंबर 1 असायला हवा? विचार करा आणि मला कमेंट मध्ये सांगा. 5, 4, 3, 2, 1.
आन्सर आलं तुमच्याकडे? तर ते टूल आहे ChatGPT. आता हा तुम्ही म्हणाल की अरे ChatGPT तर मी ऐकलंय, मी याच्यात ऐकलंय, पण एक गोष्ट तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ChatGPTचा फुल फॉर्म तुम्हाला अजून पण माहित नसेल. होय, कित्येक लोकांची हीच अवस्था आहे. तुम्ही पण असं असेल तर आधी तो पण चेक करा, कारण बहुतांश लोक ChatGPT चुकीच्या पद्धतीने वापरतात. हा, ते काय विचारतील माहिती का, अरे बाबा मला मल्टीबॅगर स्टॉक सांग. आता हा प्रश्नच चुकीचा आहे महत्वाचा याच्यामध्ये. मग तुम्ही म्हणाला अरे खरं काय असलं पाहिजे याच्यामध्ये, योग्य प्रश्न काय असला पाहिजे? तर माझा मते एक योग्य प्रश्न असा असायला पाहिजे की मला मजबूत बिझनेस शोधून दे. या अमुक अमुक सेक्टर मधील मार्केट लीडर कोण आहे, या कंपनीच्या रिस्क काय आहेत त्या शोधून काढ. अॅन्युअल रिपोर्ट आहे हा रीड कर आणि त्याच्यामध्ये रेड फ्लॅग्स कुठले ते मला रीड करून सांग. आता मित्रांनो, ChatGPTचं मेन रिझन हे स्टॉक निवडणं नाही, त्याचं काम स्टॉक निवडणं नाहीये. इम्पॉर्टंट फॅक्टर असा आहे याच्यामध्ये की तो तुमच्यासाठी रिसर्च अनालिस्ट सारखं काम करतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. पण इथे एक समस्या आहे, टूल असणं पुरेसं आहे का? तर अजिबात नाहीये. आता नुसतं टूल इम्पॉर्टंट नाही तर त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट असतं प्रॉम्प्ट. त्याचं इतकं इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाला हे प्रॉम्प्ट काय, अमुक सांगतो, काळजी करू नका. विचार करा, एक फॉर्म्युला 1 कार तुम्हाला दिली, बरोबर? आता फॉर्म्युला 1 कार दिली म्हणजे काय तुम्ही लगेच चॅम्पियन ड्रायव्हर होणार आहे का याच्यामध्ये? नाही ना. त्याच्या आधी आपल्याला चांगलं त्या लेवलचं ड्रायव्हिंग स्किल असणं गरजेचं आहे, बरोबर? आणि AI टूल बद्दल पण तेच लागू होतं. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलेलो आहोत स्टॉक मार्केट विथ AI फ्री वेबिनार. आता हा जो मराठीमध्ये आम्ही वेबिनार घेतोय ना, त्याच्यामध्ये आम्ही शिकवतो ChatGPT किंवा त्यासारखे इतर टूल्स वापरून स्टॉकचा रिसर्च कसा करावा, अॅन्युअल रिपोर्ट 10 पट वेगाने कसे समजून घेतले पाहिजेत, याचबरोबर काही पॉवरफुल प्रॉम्प्ट्स कसे असावेत जे आपल्याला एकाच वेळी डिटेल आन्सर देतील, सेक्टर अनालिसिस कसं करावं, पोर्टफोलिओ रिव्ह्यू कसं केलं पाहिजे AI सोबत जाऊन, आणि AI वापरून तुम्ही पण एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स कसे घेऊ शकता, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकता येईल. त्यामुळे महत्वाची गोष्ट काय करायच्यामध्ये की तो वेबिनार न चुकता जॉईन करा. तुम्हाला प्रश्न पडेल कसा जॉईन करायचा, डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला अपडेटेड लिंक येत राहतील. आणि थांबा, महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी जे काही टूल सांगितले यापैकी कोणतं तुम्ही टूल वापरता हे पण मला कमेंट करून सांगा. आणि हे दिल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे AI वापरणाऱ्या इन्व्हेस्टर्स आणि सामान्य इन्व्हेस्टर यामध्ये पुढील 5 वर्षामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. होय, आणि जर तुम्हालाही AI वापरून मार्केटमध्ये पुढे जायचं असेल तर आजच 880 280 90 90 ला कॉल किंवा AI चा मेसेज करू शकता, किंवा ऑलरेडी मी तुम्हाला खाली लिंक जॉईन करायला सांगितलेलीच आहे. आता शेवटी एक छोटं प्रेडिक्शन करतो. आजपासून 5 वर्षानंतर मार्केटमध्ये 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स उभे असतील. आता पहिल्या प्रकारचे इन्व्हेस्टर असतील की जे अजूनही व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा इतर चॅनलवर जाऊन टिप्स शोधत असतील, आणि दुसरे इन्व्हेस्टर्स असतील जे AI चा वापर करून स्वतः रिसर्च करतील आणि स्वतःच्या नॉलेजवर डिसिजन घेतील. आणि माझा विश्वास आहे की पैसा दुसऱ्या कॅटेगरीकडेच सगळ्यात जास्त जाईल, कारण मार्केटमध्ये पैसा तुम्ही स्वतःच्या नॉलेजने सगळ्यात जास्त कमवू शकता. आता कमेंटमध्ये मला सांगा यापैकी कोणता टूल तुम्ही आधीपासून वापरता, ChatGPT, Perplexity, नोटबुक LLM, ट्रेडिंग व्ह्यू किंवा आणखी कोणता टूल, प्लीज कमेंट करा. आणि जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी स्मार्ट पद्धतीने शिकायच्या असतील तर जी कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्याच्यावर जाऊन आपला फ्री वेबिनार साठी क्विकली जॉईन करून घेऊया. आणि आशा करतो या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगितलं ते नक्कीच आवडलं असेल. त्यामुळे आपला व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. मी शंभूराज खामकर, भेटूया पुढच्या असेच इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.